आज या निमित्ताने मला हे देखील सांगायचं आहे की निश्चितपणे आज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपलं काम चाललेलं आहे। मेट्रोचं काम असेल, बोगद्यांचं काम असेल, कोस्टल रोडचं काम असेल, एलिव्हेटेड रोडचं काम असेल, विविध प्रकारची कामं आपण करतोय। कारण आपण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 2019ला एक संकल्पना मांडली होती, मुंबई विदिन 59 मिनिट्स, म्हणजे मुंबईतल्या कुठल्याही भागातनं मुंबईतल्या कुठल्याही भागापर्यंत 59 मिनिटात जाता आलं पाहिजे, अशा प्रकारची सुगमता या मुंबईमध्ये आणायची आहे आणि त्या दृष्टीने अनेक कामं चाललेली आहेत। मी माननीय पियुष भाईंचं देखील मनापासून अभिनंदन करेन। खरं म्हणजे केंद्रीय मंत्री असताना एवढा वेळ देखील मिळत नाही, पण ते स्वतः वेळ काढतात, खूप इथल्या प्रश्नांमध्ये रस घेतात आणि खरं तर पियुष भाई, मुंबईमधल्या आमच्या ज्या समस्या आहेत त्यातल्या अर्ध्या समस्या या तुम्हीच आम्हाला त्यातनं बाहेर काढू शकता, कारण अर्ध्या समस्या आमच्याशी रिलेटेड आहे आणि अर्ध्या केंद्र सरकारशी रिलेटेड आहे। त्यामुळे केंद्र सरकारमध्ये आमचे एक प्रकारे अँबॅसेडर म्हणून आपल्याला काम करावं लागेल आणि मागच्या काळामध्ये आमच्या गोपाळभाईंनी उत्तर मुंबईचा खासदार म्हणून अतिशय चांगलं काम केलं। आता या उत्तर मुंबईला उत्तम मुंबई करण्याचा विडा हा पियुष भाईंनी उचललेला आहे। मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की महाराष्ट्राचं सरकार हे पूर्णपणे या आपल्या प्रयत्नांमध्ये आपल्या पाठीशी उभं राहील आणि याकरता जे जे करण्याची आवश्यकता असेल ते आम्ही करू। मी पुन्हा एकदा या गोष्टीचा आनंद व्यक्त करतो की काही लोक हे केवळ मराठी माणसाबद्दल बोलत राहिले पण त्यांनी काहीच केलं नाही, पण आज मला या गोष्टीचं समाधान आहे की आम्ही त्या मराठी माणसाला त्याचं हक्काचं घर हे या ठिकाणी देऊ शकलेलो आहे आणि भविष्यातही हा माझा संकल्प आहे की जोपर्यंत स्वयं पुनर्विकास ऑटो पायलट मोडवर जात नाही तोपर्यंत जेवढे बदल करावे लागले तेवढे बदल करण्याची माझी तयारी आहे। त्या संदर्भात सगळे बदल आपण करूया आणि स्वाभिमानानं स्वयं पुनर्विकासातून या ठिकाणी आत्मनिर्भर अशा प्रकारचा आमचा मुंबईकर हा उभा करण्याचा संकल्प आज मी घेतो। आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये प्रवीण भाऊ, तुम्ही मला निमंत्रित केलं। आतापर्यंत स्वयं पुनर्विकासाच्या इमारती फोटोमध्येच पाहत होतो, आज प्रत्यक्ष पाहून सीइंग इज बिलिव्हिंग, पाहिल्याने तुमचा विश्वास बसतो, तसा माझा विश्वास आज पूर्णपणे बसलेला आहे, म्हणजे आधी होताच पण आज पूर्णपणे बसलेला आहे की मुंबईचं चित्र स्वयं पुनर्विकासच बदलवू शकतो आणि म्हणून त्याकरता माझी कटिबद्धता आणि प्रतिबद्धता या ठिकाणी जाहीर करतो।